नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी यावरील स्वाध्याय 3.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित तर सोडून घेणारच आहोत आणि यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे, 1,25,49,367 या संख्येतील कोणत्या अंकांच्या स्थानिक व दर्शनी किमतींमधील फरक 0 आहे। आता असा कोणता अंक आहे की ज्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक 0 आहे? तर बघा, एकक संख्या अंकाची स्थानिक किंमत कोणताही अंक इथे राहू दे, पण या एकक संख्या अंकाची स्थानिक किंमत किती असते तर 7च आहे। इथे 7 आहे म्हणून मी याची स्थानिक किंमत किती आहे 7च आहे। आणि आपल्याला दर्शनी किंमत तर माहिती आहे, दर्शनी किंमत म्हणजे काय, जो अंक दिसतोय तो लिहायचा। मग या 7 एककाच्या घरातील जो 7 आहे त्याची दर्शनी किंमत सुद्धा किती आहे 7 आहे। मग याच्यातील फरक म्हणजे किती वजाबाकी, मग 7 + 7 बरोबर किती 0। मग कोणत्या अंकाची, तर नेहमी लक्षात ठेवायचे की एकक संख्या अंकाच्या स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यातील फरक फक्त 0 असतो, बाकी कोणत्याही स्थानिक किंमतीचा फरक 0 असत नाही। जर 0 असेल तर मात्र असू शकतो, पण जर संख्या असेल तर मात्र एकक संख्यात। म्हणून मग एकक स्थानी कोणता अंक आहे तर 7 आहे, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7। पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत, आता इथे किती आहे बघा, 1 लाख आहे, 1 लाख आहे विचारले। मग बघा बरं, कोणत्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे, तर बघा इथे बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, हा 1 आहे तो लाखाच्या घरात आहे। आणि ते पण बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, ह्याची किंमत सुद्धा 1 लाख आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, बघा इथे 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती। आता बघा, ही आधी संख्या आपण इथे लिहून घेऊया, किती संख्या आहे 34,597 ही संख्या आहे। आता याच्यातील दशक आणि हजार, मग एकक, दशक, शतक आणि हे हजार स्थानी कोण आहे 4 आहे, मग या 4000ची, या 4ची स्थानिक किंमत किती आहे 4000 आणि 9 दशकाच्या घरात आहे त्याची स्थानिक किंमत आहे 90। बघा या पद्धतीने, मग यांची काय सांगितलं आपल्याला बेरीज सांगितलं, मग यांची आपण बेरीज केली तर उत्तर किती येतं 4090 येतं। आणि आपल्याला काय सांगितलं, या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज, मग या संख्येतील जर सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज एवढीच येणार आहे, म्हणजे किती येणार आहे 34,597। कारण बघा 3 हे दशहजाराच्या घरात आहेत म्हणून मग हे 3 30,000 झाले, हे 4000 अधिक 500 अधिक 90 अधिक 7 यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज एवढीच येते। मग यांची बेरीज, यांच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि हे आपण जे काढलं त्यांच्यातील फरक विचारले आपल्याला, मग फरक म्हणजेच काय वजाबाकी, मग आपण वजाबाकी करून घेऊया। बघा इथे या पद्धतीने वजाबाकी, 7तून 0 गेले इथे राहिले हे 7, 9तून 9 गेले 0, 5तून 0 गेले 5, 4तून 4 गेले 0 आणि 3 3, मग आपलं उत्तर किती आले 30,507। मग बघा बरं 30,507 कुठे आहेत, तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे 30,507, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया आपण, 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना जर इथे काय सांगितलं, आता बघा इथे 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले। मग बघा बरं, ही संख्या आपण लिहून घेऊया, काय सांगितले आपल्याला 77,02,000, मग हजाराच्या घरामध्ये इथे 2,509, बघा ही संख्या मी अशी लिहिली। आता इथे काही नाही म्हणजे इथे 0 द्यायचा। आता काय सांगितले की ही संख्या जर आपण अशी लिहिली तर अशी म्हणजे किती, बघा इथे काय लिहिले हे 77,20,000 आहे आणि हे 509,
बघा इथे 77,20,000 आहे आणि इथे 2,000 आहे. मग आता यांच्यातील आपण कितीने उत्तर चुकलं? जर ही संख्या अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकलं विचारलं. मग याच्यामध्ये मोठी संख्या कोण आहे? तर ही आहे. मग याच्यातून आपण हे वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग बघा इथे 77,02,509 यांची वजाबाकी केली. 9तून 9 गेले 0, 0तून 0 गेले 0, 5तून 5 गेले 0. आता 2तून 0 काही जात नाही. आपण माहिती आहे 2 0 खोडतो, सॉरी 0तून 2 काही जात नाहीत. मग 0 खोडतो, वर घेतो. मग शेजारी आहे 2, 2तला 1 आपण इथे घेतला, 2च्या डोक्यावर राहिला 1. मग 10तून 2 गेले, इथे राहिले हे 8. 1तून 0 गेला 1, 7तून 7 गेले 0, 7तून 7 गेले 0. मग आपलं उत्तर किती आलं? हे 18,000. मग ही संख्या जर अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकणार आहे? तर 18,000. मग 18,000 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18,000. बघा पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले, आता हे बघा शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशक, कोटी, म्हणजे 9 गुणिले 1 कोटी आहे असं विचारलंय. मग आता या कोणत्या संख्येमध्ये 1 हा कोटीच्या घरात आहे? तर बघा इथे आपण बघूया एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. बघा 9 गुणिले 1 म्हणजेच किती? हे 9 1 9 आणि हे वरचे 0. मग 9 हा कोटीच्या घरात आहे म्हणून इथे आपली याची स्थानिक किंमत ही आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 अंक असून शतकस्थानी 7 अंक आहे आणि उर्वरित सर्व स्थानांवर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा आता इथे मी एककापासून अब्जपर्यंत घरं लिहिलेली आहेत. आता काय सांगितले? अब्जस्थानी 5 अंक आहे. मग बघा इथे अब्जचं घर आहे तर इथे 5 अंक आणि शतकस्थानी 7 अंक आहे. मग शतकाचं घर इथे आहे, मग इथे 7 आणि उर्वरित सर्व स्थानावर 1 आहे. मग बघा इथे दशकोटी, कोटी, लक्ष, दशलक्ष, हजार, दशहजार, दशक, एकक या सर्वांवर काय आहे? 1 अंक आहे. आता या संख्येचं वाचन करायचं आहे. बघा आपल्याला माहिती आहे हे 5 अब्ज, 11 कोटी, 11 लक्ष, 11,711. मग अशी संख्या आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. बघा 5 अब्ज, बघा हे 5 अब्ज, 11 कोटी, 11 कोटी, 11 लक्ष म्हणजे 11 लाख, 11,000 आणि हे 711. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग या पद्धतीने जर घरं लिहिली तर उत्तर काढायला मदत होते आणि सोपं जातं. पुढचा प्रश्न बघूया. 3 गुणिले 1 लक्ष, 3 गुणिले 1 लक्ष म्हणजेच किती? 3 लक्ष. मग बघा इथे किती? 3 आणि 2 5, 1 2 3 4 5 हे 5 शून्य आहेत. आता 5 गुणिले हे दशलक्ष आहेत म्हणजे बघा ह्याच्यावर 6 शून्य आहेत. हे 3 आणि हे 3 6 शून्य आहेत. मग हे लक्ष इथे असणार आहेत या पद्धतीने 3 4 5 6. आता इथे बघा 7 गुणिले हे 10,000 आहेत म्हणजे त्याची किंमत किती आहे? 70,000 आहे या पद्धतीनं. आता इथे आपल्याला सांगितले 1 गुणिले 1 अब्ज आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 7 शून्य आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 आणि इथे हे 1 कारण 1 गुणिले 1 बघा यांचा गुणाकार केल्यावर ही संख्या, यांचा गुणाकार केल्यावर ही 7. मग बघा आपण या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर किती येते? बघा हे 0 0 0 0, हे 7, हे 3, हे 5 आणि हे 1. मग आता जर आपण विचार केला तर बघा हे 3 माहिती आपल्याला शतक, हे हजार दशहजार, हे लक्ष आणि हे अब्ज. मग बघा 1 अब्ज 53,70,000, सॉरी 1 कोटी 53,70,000. मग असं आपल्याला उत्तर कुठे दिसतंय? असं उत्तर आपल्याला कुठे दिसते? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. 1 कोटी 53,70,000 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 2,000 रुपयांच्या 35 नोटा व 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये? मग बघा बरं इथे मी नेहमी सांगते 4 चे म्हणजे गुणाकार. मग 2,000च्या 35 नोटा म्हणजे 2,000 गुणिले 35. मग आपल्याला माहिती आहे 35 दुने आधी यांचा काय करायचं? गुणाकार. मग 35 दुने 70 आणि 1 2 3 हे 3 शून्य याच्यावर आहेत तसं लिहून घ्यायचे म्हणजे किती रुपये झाले? हे 70,000 झाले. आता काय सांगितले? 500 रुपयांच्या 160 नोटा. मग हे 500 गुणिले 160 नोटा. मग आपल्याला माहिती आहे 16 पंचे 80 आणि 1 2 3. मग बघा हे 1 2 आणि हे 3 यांची जर आपण बेरीज केली
तर उत्तर किती येते 7 आणि 8 15. मग आपलं उत्तर किती आले 1,50,000. 1,50,000 त्यालाच आपण काय म्हणतो 1.5 लाख. 1,50,000 त्यालाच आपण काय म्हणतो 1.5 लाख रुपये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 15 दशलक्ष बरोबर प्रश्नचिन्ह. आता या पद्धतीने मी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी यांची मी स्थानानुसार घरं काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला 15 दशलक्ष पाहिजे. मग बघा इथपर्यंत आपल्याला दिले काय दिले पुढे दशलक्ष. मग इथपर्यंत मग हे 15 म्हणजे या पद्धतीने 15 दशलक्ष पुढे काहीच नाही म्हणजे इथे फक्त काय 0 0 0 0 देतात. म्हणजेच मग ही संख्या कोणती झाली तर बघा 1,50,00,000 ही संख्या झाली. मग अशी संख्या इथे आपल्याला बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते बघा 1,50,00,000 आणि बघा हे हजार, दशहजार आणि हे 3 शतक. एकक, दशक, शतक. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. मग असं आपल्याला संख्या कुठे दिसते पर्याय क्रमांक 4 मध्ये. या प्रकारचे गणित आपण याच पद्धतीने लिहायचे आहेत जेणेकरून आपलं उत्तर थोडं सुद्धा चुकणार नाही. 100% बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती. बघा इथे आपल्याला 1 कोटीच्या लगतची मागची संख्या. मग इथे आपल्याला 1 कोटी हा अंक लिहून घ्यायचा. मग 1 कोटी म्हणजे काय बघा या पद्धतीनं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. लगतची मागची विचारले म्हणून मग 1 ने काय करायचंय कमी करायचं आहे. मग यांची वजाबाकी करूया आपण. आपल्याला माहिती आहे शून्यातून काही 1 जात नाही. मग आपल्याला माहिती आहे आपण इकडचा 1 इकडे घेत जातो हातचा घेतो. मग या 0 कट केल्यावर आता मी डायरेक्ट आता आपण 5वी लावतो त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट करता आलं पाहिजे. मग इथे 10 आणि बाकी सगळ्या ठिकाणी 9 9 9 9 कारण आपण या 10तून 1 इथे घेतलेला इकडचा 1 तिथे गेला तिकडचा 1 तिथे इथे असं सरकत पुढे गेलाय. म्हणून मी या सगळ्या स्थानावर काय येणार आहे तर 9 येणार आहे. मग बघा 10तून 1 गेला तर इथे राहिली बाकी 9 आणि हे 9,900 9,900 9,900 9,900 9,900 9,900. मग किती वेळा 9 आले बघा हे 3 एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 99 लाख. बघा 99,99,999. मग बघा बरं अशी संख्या आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते बघा 99,99,999. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 3.3 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.